वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्रो बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झाली। कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज तोडताय। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा भवानी जय दुर्गा माता भवानी आ
चरणी ठेवित मादा कृपा करी आता कृपा करी आता भवा जय दुर्गा माता तुझिया चरणी ठेवित माता जय दुर्गा जय दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा जय दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी माता जय दुर्गा भवानी जय दुर्गा माता भवानी तुझिया चरणी ठेवित माता तुझिया चरणी ठेवित माता कृपा करी आता भवानी कृपा करी आता संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्री मातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः श्रोता वक्ता श्री करंजेश्वरी माते की जय श्री सोमेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम आपणा सर्व भक्तजनांना आपल्या हृदयस्थ हरीला परमात्म्याला आणि कला उपासक आमचे सहकारी या सर्वांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार श्रीराम राजदरबारी आलेल्या ब्राह्मणांनी विप्रांनी जे काही या सुदर्शनाचं आणखीन वर्णन केलं ते सगळं ऐकल्यानंतर शशिकलेची अवस्था बिकट झाली आहे. काय करावं काय करू नये प्रश्न पडतोय, मनात घालमेल होते आणि आता काय करावं म्हणून सखीशी बोलते, ती प्रश्न विचारते. कारण अजून राजा तर आणखीन आपले पिताश्री तर स्वयंवर तर जाहीर करत नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये
स्वयंवरम पिता मेद्य न करोति करोमि किम दास्यामि राजपुत्राय कामं सुदर्शनाय वै संतन्ये पृथिवीपाला शतशः संभृतर्धयः रमणीया न मे तेद्य राज्यहीनप्यसौ मतः. शशिकलेचे पिता विचार करतायत मनाशी की ठीक आहे, पण हा राज्य भ्रष्ट झालेला राजकुमार आणि ज्याच्याकडे सत्ता नाही, वैभव नाही, पैसा नाही, संपत्ती नाही, काही नाही, उलट जंगलातली कंदमुळं आणि फळं खाऊन जो राहतोय, आपली उपजीविका करतोय, त्याचबरोबर त्याची आई ही तशीच आहे, त्याच्याबरोबर आहे. आणि म्हणून राजांनी शशिकलेला आपल्या कन्येला समजवायचा प्रयत्न केला, सुरू केला. शशिकले, अगं ज्याच्याजवळ काहीच वैभव नाही, काहीच सत्ता नाही, जो जंगलात राहून आणखीन आपली उपजीविका चालवतोय असा असलेला राजकुमार म्हणून जरी असला तरी आजची जी काही परिस्थिती आहे, वर्तमान काल काय आहे, हातात काहीच नाही आहे, राजसत्ता नाही, वैभव नाही. त्यापेक्षा इतर अनेक राजे राजकुमार तुझ्यासाठी आणखी तिकडे उपलब्ध होतील जर का आपण स्वयंवर मांडलं तर. आणि म्हणून तू हा विचार मनातून काढून टाक. कसं आहे, आई वडिलांची इच्छा काय असते माहिती, आपली मुलगी अशाच घराण्यात द्यायची, अशाच आणखीन ठिकाणी द्यायची की जिकडे वैभव, संपत्ती, धनधान्य सगळं उत्तम आहे, भरपूर आहे, आणि त्यातल्या त्यात ज्याच्याकडे द्यायची तो एकुलता एक असेल तर नक्की तिकडेच द्यायची. होय की नाही? अशीच इच्छा असते. एकटा खुंटावरचा कावळा. का मुलाला कोण कोण आहेत? आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, आजी आजोबा नाही, कोणी नाही, मुलगी तिकडेच द्यायची म्हणाले. अशी माणसांची मनोवृत्ती असते, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे आजकाल जे काही आणखीन वादविवाद जे वाढायला लागले, प्रॉपर्टीवरून म्हणा, आणखीन कशावरून म्हणा, याचं कारण इकडे आहे. आपण तर शाळेमध्ये प्रतिज्ञा आणखीन म्हणत असताना असं म्हटलो नाही का, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मी म्हणतो सारे भारतीय जाऊ दे, जी सख्या नात्यातली मंडळी आहेत त्यांच्यावरती तरी तुझं प्रेम आहे का, पहिला प्रश्न तिकडे आहे. होय की नाही? नाहीतर सख्खे भाऊ असतात ते पक्के वैरी असतात, एकमेकांना बोलत पण नाही, विचारत पण नाही, काही सांगतही नाही, आला काय नि गेला काय. कुटुंब संस्था अशाने टिकत नसते. आणि म्हणून क्रायटेरिया काय पाहिजे, एखाद्याकडे संपत्ती कमी असू शकते, नाही अशातली गोष्ट नाही, वैभव कमी असू शकतं, एक नाही अशातली गोष्ट नाही, पण असाही एखादा वर असू शकतो, मिळू शकतो की जो मनाने खूप चांगला आहे, सत्यवादी आहे, धार्मिक प्रवृत्तीचा आहे, प्रामाणिक आहे, सदाचरणी आहे, भले गरीब घराण्यात असेल, नाही का. आणि इथे तर हा राजा आहे, ज्या राजाची कन्या आहे शशिकला, ती शशिकला चे राजा म्हणाला, अगं अशा ठिकाणी कसलं जायचा विचार करतेस, अशा आणखीन मुलाबरोबर लग्न करायचा काय विचार करतेस. नाही सिंहासन, नाही छत्र, राज्य नाही अणुमात्र, अशाबरोबर तू विवाह करणार. पुन्हा पुन्हा ब्राह्मण सांगतोय, राजा ध्रुवसंधी याचा सुदर्शन नावाचा जो मुलगा आहे ना, तो इतका सर्वोत्कृष्ट आहे, देखणा आहे, ज्याला आजपर्यंत त्याला ज्याने कोणी पाहिला नाही ना, त्याचे डोळे काय कामाचे. विधीला सर्व गुणांना साकार करावे अशी इच्छा झाली ती जणू काही या मुलाच्याच माध्यमातून.
असं तो आणखीन कौतुक करतोय ब्राह्मण. याला जन्माला भगवंतानी घातला तो देखील असा की तुझ्यासारखीला आणखीन अनुरूप असेल असा आणखीन हा वर जन्माला घातला आहे. आणि असं तो पुन्हा सांगतोय. व्यास म्हणाले तो ब्राह्मण एवढं सगळं बोलला, निघून गेला. राजाने काय केलं, भरपूर दक्षिणा दिली आणि ब्राह्मणाची रवानगी केली. ब्राह्मण निघून गेला. आणि इकडे काय झालं, त्या ब्राह्मणाच्या वर्णनाने अनावर झालेली ही शशिकला तिच्या मनात मदनाचा संचार झाला जणू काही. आणि मैत्रिणीला म्हणाली, सखे तुला खरंच सांगते, अगं त्याने केलेले वर्णन ऐकल्यापासून माझी कामवासना आणखीन वाढायला लागली आहे, थैमान घातले जणू काही. आणि अजूनही विवाह सुखाची पूर्ण कल्पनाही नसताना मन चंचल होत आहे. कसं एखादी गोष्ट ज्या वेळेला माणसाच्या मनामध्ये शिरते, प्रवेश करते आणि ती ठाण मांडून ज्या वेळेला बसते ना, त्यावेळेला दुसरा विचारसुद्धा मन करत नसतं बघा. पाहायला गेलं तर आम्ही नेहमीच सांगतो कीर्तनामध्ये की पाहायला गेलं तर एकच मन आहे, पण या मनाकरता समर्थांना 205 श्लोकांची रचना करायची वेळ आली. ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण मनाला 3 दोष आहेत. या मनाकडे 3 प्रकारचे दोष आहेत. कसं आहे ते मन? संकल्प विकल्पात्मकम मनः. मनाने संकल्प केला तरीच जातोच असं नाही, नाही का? कारण का, संकल्प केला की पाठोपाठ विकल्प येतो. आपण करायचं ठरवलंय पण सगळं नीट होईल ना, जमेल ना, आला विकल्प. संशयात्मकम मनः दुसरा दोष आहे. संशय कल्लो नावाचं नाटक उभं राहिलं. संशय खट झोटिंग महा, संशय खट झोटिंग महा, धाकटीन धागे तर्क, धाकटीन धागे तर्क, संशय खट झोटिंग महा. देऊ नका त्या ठाव जरा, देऊ नका त्या ठाव धरा, बोध करा हृदय धरा, बोध करा हृदय धरा, बोध करा हृदय धरा. संशय खट झोटिंगम हा असं म्हटलंय कवींनी. हा संशय मोठा वाईट असतो. मध्यंतरी नाही का एका प्रोफेसरांनी, प्राध्यापकांनी संशय घेतला होता. ते म्हणाले राम जन्मभूमीचं जे काय आणखीन तुमचा जो वाद चालू आहे, मंदिर तिकडेच बांधायला पाहिजे अयोध्येतच, कशाकरता वाद घालत बसले? ते म्हणाले राम अयोध्येतच जन्माला आला होता का? त्यावेळेला समोरच्यांनी त्यांना विचारलं, रागावू नका, पण राम अयोध्येत जन्माला आला किंवा नाही हा पुढला प्रश्न आहे. आधी तुम्ही कुठे जन्माला आलेत तो पहिला विचार करावा लागेल, अभ्यास करावा लागेल, नाही का, चौकशी करावी लागेल. कारण का, शुद्ध बीजापोटी फळे रसावमटी. तुम्ही रामाच्या जन्माबद्दल शंका घेणारे, हु आर यू? तुम्ही कोण? आजपर्यंत ज्या ग्रंथांनी, पुराणांनी, आणखीन सगळं ज्यांनी कोणी सांगितलं, वर्णन केलं रामांच्या जन्मभूमीचं, ते सगळे चुकीचं सांगतायत आणि तुम्ही तेवढे शहाणे. मला हे सांगायचं आहे, म्हणून आपल्याकडे ग्रंथ प्रामाण्य आहे, शब्द प्रामाण्य आहे, धर्म प्रामाण्य आहे. धर्म जे सांगतो ना, जी आज्ञा करतो ना, शास्त्र प्रामाण्य आहे. शास्त्रांनी जी काही आज्ञा दिली ती योग्य आज्ञा आहे, तिथे शंका नाही घ्यायची.
एखादा मुसलमान बांधव असं जर का म्हणाला की कुराणावरती माझा विश्वास नाही, सगळे मुसलमान उठतील आणि मारून टाकतील त्याला, आहे की नाही सांगा मला? यस और नो? बायबल झूट आहे असं म्हणणारा एखादा ख्रिश्चन मनुष्य उभा राहिला माथे फिरू तर त्याला संपवून टाकतील. याचं कारण का? ग्रंथ हे प्रमाण आहेत, ग्रंथ हे गुरु आहेत. आणि म्हणून त्यांनी जे काही वर्णन केलं ते आपल्याकडे प्रमाण मानलं गेलंय. ऋषीमुनींनी, वेदव्यासांसारख्या महर्षींनी, नारदांनी जे काही सांगितलं ते चुकीचं सांगितलं असं आपण का म्हणावं? का म्हणू शकतो आपण असं? संशय कशाला घ्यायचा? आपला मुद्दा इकडे आहे. ह्या गोष्टी या संशय घेण्यासारख्या नाही आहेत. उद्या जर का एखादा कोणी मनुष्य आला आणि तो म्हणेल कुठे आहे इथे करंजेश्वरीचं स्थान वगैरे काही नाही आहे, सोमेश्वर नाही, काही नाही, उगाच आपलं तुम्ही टाळ्या वाजवताय, भजन करताय, तिचं कुठं आहे जगदंबा आहे कुठे तिथे? आता ज्याला चर्मदृष्टीला ही दिसत नाही जगदंबेचं स्थान, नवे नवे ती आदिशक्ती कळत नाही, दिसत नाही, अशा एखाद्या माथे फिरूच्या आणखीन विचारामध्ये आपण का गुंतावं? आपण काय करतो? बहुतेक जरा बिघडलेलं दिसतंय आणि आतीच जर का त्रास द्यायला लागला तर त्याला त्याची आपण जागा दाखवतो, होय की नाही? म्हणून देवाच्या विरुद्ध, धर्माच्या विरुद्ध आणि राष्ट्राच्या विरुद्ध जर का कोणी काही संशय घेतला, कोणी काही नको त्या गोष्टी बोललं तर आपण सहन करून घेत नाही. कारण का? कारण आम्ही राष्ट्राभिमानी माणसं आहोत. भारत माझा देश आहे. मगाशी प्रतिज्ञेचा मी उल्लेख केला. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मागे भारत मातेचं आणखीन या ठिकाणी उत्तम असं चित्र काढलंय. माझ्या देशावरती माझं प्रेम आहे, त्या देशातल्या परंपरांचा, संस्कृतींचा वगैरे वगैरे मला अभिमान आहे आणि तो मी बाळगलाच पाहिजे. जर बाळगायचा असेल, नवे नवे मी बाळगत असेल तरच मी इकडे थांबायचं आहे. नाहीतर कुठेही बाहेर निघून जा, इकडे भारतात थांबायची गरज नाही अशा लोकांची. ज्या लोकांचा आपल्या देवावरती, आपल्या देशावरती, आपल्या धर्मावरती विश्वास नाही त्यांनी हिंदुस्थानमध्ये राहू नये. मी तर स्पष्ट सांगतो, कीर्तनातून जाहीर प्रतिपादन करत आलो आहे. एकीकडे आदिशक्ती जगन्मातेची स्तुती करायची, तिचं गुणगान गायचं आणि आपल्याच आणखीन भारत मातेला आणखीन आपणच नावं ठेवायची. कोण तुम्ही? का? म्हणून संशयात्मा विनश्यती असं म्हटलंय शास्त्रकारांनी. संशयात्मा संपून जातो. अतिसंशय घेऊ नये कुठच्याही गोष्टीचा. ज्या ST बसमध्ये आपण बसतो किंवा गाडीत बसतो, ड्रायव्हर गाडी चालवत असतो, चला चिपळूणला जायचं आहे, चला रत्नागिरीला जायचं आहे, चला आणखीन कुठे जायचं आहे, त्या ड्रायव्हरवरती आपण विश्वासच ठेवतो ना, म्हणून तरी येतो ना गाडीत बसून. मग त्यावेळेला मनात शंका काय येत नाही? हा कुठेतरी नको तिकडे नेऊन घालेल, दरीत पडून जाऊ, आपण मरून जाऊ, असा का विचार येत नाही? विश्वास. म्हणून संशय घ्यायचा आपण तो मर्यादित घ्यायचा, घ्यायला हरकत नाही. शंका जरूर असावी पण ती कुशंका नसावी, आशंका असावी, ठीक आहे, कुतूहलापोटी असावी, अभ्यासापोटी असावी. संकल्प विकल्पात्मकं मनः, संशयात्मकं मनः. आणि तिसरा मनाचा दोष चंचलात्मकं मनः. किती चंचल, किती चंचल. कवी विठोबा अण्णा दप्तरदार म्हणतात, हे मन चंचल मोठे धातिक धात, हे मन चंचल
चंचल मोठे, इतकं चंचल विचारता सोय नाही असं हे मन. आणि म्हणून या शशिकलेचं मन सुद्धा इतकं चंचल झालंय, काय करावं काय करू नये काही कळतच नाही हो. मनाचे दोष आहेत. किंबहुना तिने तर मनाने निश्चयच केलाय, जवळजवळ नक्कीच केलंय की लग्न करायचं तर सुदर्शनाशीच बस. पण अजून पिता पणही जाहीर करत नाही आणि स्वयंवरही जाहीर करत नाही. काय करायचं प्रश्न पडला. सज्जनो, आणि कुळाच्या मर्यादेमुळे पित्यावरती अवलंबून आहे कोण? शशिकला. अलीकडल्या काळातली एखादी कन्या असती, कोणी मुलगी असती, आई वडील झोपलेत निघून जा, सोपं काम नाही का? पण तिला कुलाची मर्यादा आहे, कुलाची परंपरा आहे आणि राजघराण्यातली आहे, ती सामान्य नाही आहे. आणि म्हणून ती पुन्हा 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 विचार करते करायचं काय. सखीला विचारते, अगं काय करू, मला कळतच नाहीये, काय करू. व्यास म्हणतात, निर्धन आणि एकाकी बलहीन असा तो फलाहारी वनवासी सुदर्शनच तिच्या मनात दृढ झाला. आणि तिकडे त्या वाघबीजाच्या अखंड जपाने सुदर्शनाला सिद्धी प्राप्त झाली. ध्यानासहित मंत्राचा जपही रोज तो करू लागला आणि करता करता त्याचं तेज वाढत होतं दिवसेंदिवस. असा तो सुदर्शन. जगदंबा प्रसन्न झाली, सगळं आणखीन शस्त्र दिली, शस्त्र कशी चालवायची त्याचे आणखीन अभ्यासही त्याला करायला दिला. सगळं काही झालं, सुरू झालं. आणि इकडे राजकन्या शशिकला कामबाणांनी व्याकुळ झालेल्यामुळे उपचार करून शरीराला शांत ठेवण्याच्या आणखीन प्रयत्नात आहे. तोपर्यंत तिच्या पित्याने ओळखलं की कठीण काम आहे. चिन्ह पाहुने हा, चिन्ह पाहुने हा, चिन्ह पाहुने झाले ना, चिन्ह पाहुने हा, चिन्ह पाहुने. चिन्ह पहिली कुणाची? शशिकलेची. आणि राजाने ओळखला, पित्याने ओळखला. आपण देखील आपल्या मुलांची चिन्ह पाहतो की नाही, ओळखतो की नाही? आणि लवकर लग्न ठरवून मोकळे होतो. कारण का? चिन्ह पाहुने भूपती तथे, चिन्ह पाहुने भूपती असे. राजाने ओळखलं आणि मनाशी विचार केला आणि इतक्यात राणीला बोलावलं. ऐकलंस का? ही आपली शशिकला आता त्या सुदर्शनाखेरीज कोणाशी लग्न करेल असं वाटत नाहीये. काय करायचं मलाच प्रश्न पडलाय. आणि मग राणीनी, त्या शशिकलेच्या मातेनी समजवण्याचा प्रयत्न केला आपल्या मुलीला. आणि ती आई सांगते की अगं, या सुदर्शनापेक्षा अनेक आणखीन उत्तम लक्षणांनी युक्त असलेले राजे राजकुमार, यापैकी एखाद्याची आणखीन तू निवड कर, त्याच्याशी विवाह कर. हे काय खूळ आणखीन धरून बसलेस डोक्यात? आपल्या घराण्याला काहीतरी साजेसल शोभेल असं काहीतरी पाहिजे ना. आणि करता करता विनवण्या खूप झाल्या, प्रार्थना खूप झाली, सांगितलं खूप, समजावणी खूप झाली, पण ती काही ऐकत नाही. करायचं काय? म्हणून राजाने काय केलं, एक दिवस निर्णय घेतला प्रधानजींच्या सोबत, मंत्रीगणांच्या सोबत नवे नवे
राणीलाही बरोबर घेतलं आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला की आता स्वयंवराखेरीज पर्याय नाही आहे. आणि म्हणून स्वयंवराच्यासाठी आणखीन इकडे सगळं आणखीन तयारीही सुरू केली. विस्तीर्ण असा मंडप घातलाय. अनेक राजे रजवाड्यांना आणखीन निमंत्रणं पाठवली, बोलावणी पाठवली. तशी भारद्वाज मुनींच्या आश्रमी असलेल्या या सुदर्शनापर्यंत देखील एक ब्राह्मण बोलावणं घेऊन आला सांगून. खरं म्हणजे जगदंबेने ही उत्तम व्यवस्था केलेली होती. आणि स्वयंवराची सिद्धता हळूहळू होते. सगळी काही तयारी झाली आहे, निमंत्रणं पोचली. आणि एक दिवस मात्र आता हा स्वयंवर हा जो काही प्रकार आहे याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर आपल्याला माहिती आहे की स्वयंवराचे मुख्यत्वे 3 प्रकार परवाच्या एका दिवशी मी सांगितलेत, पण तरीसुद्धा उजळणी करतो बाकीचे जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी म्हणून. त्याच्यात पहिलं इच्छा स्वयंवर आहे. अनेक राजे राजकुमार यांना बोलावलं जातं. त्यांची बसण्याची, राहण्याची, खाण्यापिण्याची, मनोरंजनाची सगळी काही व्यवस्था उत्तम केली जाते. का? पाहुणे म्हणून बोलवले असतात, त्यामुळे त्यांची व्यवस्था सगळी उत्तम केली पाहिजे. आता आपल्याकडे नुसते परदेशाचे राजदूत आले तरी काय व्यवस्था असते. मोदी साहेब आपले पंतप्रधान साहेब ज्यावेळेला परदेशात जातात तेव्हा काय त्यांचे आणखीन आगत स्वागत असतं. ही पूर्वांपार पद्धत आहे. कोणीही इतर राज्यातून आपण जर का पाहुणे म्हणून बोलवले तर त्यांची आणखीन त्या ठिकाणी आगत स्वागत उत्तम करण्याची पद्धत. इथे तर राजाने आपल्या कन्येचं स्वयंवर मांडलंय. आणि स्वयंवर मांडलंय म्हटल्यानंतर ज्या आणखीन राजकुमारांना, राजांना बोलावणं गेलं ते सगळे आपल्या सैन्यासह यायला सुरुवात झाली. पहा बरं, पाहायला गेलं तर इच्छा स्वयंवराचा हा आणखीन या ठिकाणी घाट घातला होता. खरं म्हणजे इकडे सैन्याची गरज नाही, पण सिक्युरिटी बरोबर पाहिजे, होय की नाही. ती झेड असेल का, वाय असेल का, आणखीन काय असेल, सिक्युरिटी बरोबर पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक राजा जो कोणी येते, राजकुमार जो कोणी येतोय तो आपल्याबरोबर सैन्य आणतोय, इथं सगळं अश्वदळ आणतोय, आणखीन सगळ्या काही आणखीन. असे एक नगरीचे राजकुमार, राजपुत्र, नवे राजे हे यायला लागले. त्या ठिकाणी सर्व साहित्याची जुळवाजुळी सुरू झाली. शशिकलेने मैत्रिणीला बोलावून सांगितलं, माझ्या आईच्या कानी घाल की मी माझ्या मनामध्ये ध्रुवसंधीच्या मुलाला पसंत केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त मी कुणाशीही लग्न करणार नाही. पुन्हा तिने निरोप दिला, तुम्ही एवढा घाट घालताय, पण याचा काही उपयोग होणार नाही. हे इच्छा स्वयंवर तुम्ही मांडताय. काही ठिकाणी पणस्वयंवर असतं. पणस्वयंवर म्हणजे एखादा पण लावला जातो. जसं आपल्याला कथा माहिती आहे, प्रभू रामचंद्र विश्वामित्रांच्या बरोबर त्या ठिकाणी लक्ष्मण आणि राम दोघेही, खरं म्हणजे राजा दशरथांच्याकडे बोलावणं गेलेलं होतं, पण तरी सुद्धा मुनी महाराजांचं जे बोलावणं होतं आणि त्यांना जे आणखीन जसं बोलावलं होतं तसं त्यांच्याबरोबर, कारण का ते त्या ठिकाणी सेवेमध्ये आलेले होते दोघेही जण, राम लक्ष्मण. आणि म्हणून ते ऋषिकुमार म्हणून आणखीन त्या ठिकाणी निघालेत बरोबर. जिथे स्वयंवर होतं त्या तिथपर्यंत जाऊन पोचलेत. आणि राजा, मिथिला नगरीचा राजा जनक, त्या जनकाने स्वयंवर मांडलेलं, ऋषींच्या बरोबर हे दोघेही गेलेत. आणि रामांना पाहिलं मात्र
राजा दशरथ राजा जनक मनाशी विचार करतोय, एवढा मोठा पण आपण कशा करता लावला पराक्रमाचा? कारण का राम तर कोमल दिसतायत, नाजूक देहयष्टीचे दिसतायत हा, आणि शिवधनुष्य ओहो हो 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 महाभयंकर आहे. कसं काय होणार? जावई तर हाच हवाय, पण मिळणार कसा? प्रश्न पडला. पण जानकी ही आदिशक्ती आहे याची कल्पना होती, कारण लहानपणी त्याच जानकीनी हे जे शिवधनुष्य होतं ते घोडा घोडा म्हणून खेळत होती. भगवान परशुराम त्यावेळेला सांगून गेले होते राजा जनकाला की जो कोणी आणखीन वीर प्रतापी या शिवधनुष्याला आणखीन गुण चढविल ना, तोच तुझा जावई असेल राजा. आणि खरंच मिथिला नगरीमध्ये प्रभूंचं स्वागत झालं. काय घडला प्रसंग कवी वर्णन करतात. पायी खडावा गर्जती वाजती आले रघुपती दरबारा. पायी खडावा गर्जती वाजती आले रघुपती दरबारा. नील कमल मुख धनुर्धारिते, नील कमल मुख धनुर्धारिते, त्रिभुवनी जयांचा दरारा. आले रघुपती दरबारा. पायी खडावा गर्जती वाजती आले रघुपती. लक्ष्मण भाई सवे शोभला, लक्ष्मण भाई सवे शोभला. लक्ष्मण भाई सवे शोभला आले रघुवर स्वयंवरा. आले रघुवर स्वयंवरा. जनक कन्या उभी ठाकली, जनक कन्या, जनक कन्या उभी ठाकली. कोण वीर भारी लिहिला, कोण वीर भारी लिहिला. आले रघुपती दरबारा. आणि या ठिकाणी सुद्धा दूर नगरीचे अधिपती जमले. सौदा करण्याला कवी वर्णन करतात. अनेक नगरींचे अधिपती राजे राजकुमार हे त्या ठिकाणी त्या स्वयंवरामध्ये आले. का? पराक्रम स्वयंवर आहे. सौदा करीतो अयोध्येचा, भंगुनिया रघुपती होऊन सीतापती तो, रघुपती होऊन
आणि मगचा कथाभाग आपल्याला माहिती आहे. मला हे सांगायचं आहे, अशा अवस्थेमध्ये इच्छा स्वयंवरामध्ये एकापेक्षा एक राजे येणार आहे. त्यांना कोणाला तरी वर पुन्हा 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 आई वडील सांगतायत. पण मनामध्ये ज्यांनी घर केलंय ना, जेवायला बसली तरी तोच दिसतोय, झोपली तरी तोच दिसतोय, सखी बरोबर फिरायला गेली तरी तोच दिसतोय, तोच सुदर्शन आणखीन डोळ्यांसमोर सारखा येतोय. एकला म्हणायचं झालं तर खूप आहे, पण नाही म्हणत. एकला नयनाला विषय तो झाला. कोण? एकच सुदर्शन. आई, अगं तो माझा स्वामी राजकुमार वनवासी जरी असला ना तरी तोच मला इष्ट आहे. पतिव्रता सुकन्येने नाही का शर्यतीच्या सांगण्यावरून पती म्हणून प्राप्त झालेल्या च्यवन मुनींची सेवा केली. कथा नाही का माहिती तुला? ती सुकन्या किती लहान वयानी, दिसायला किती सुंदर. लग्न कुणाशी केलं? च्यवन मुनींशी लग्न केलं, विवाह केला. त्यांना तर डोळ्यांनी धड दिसतही नव्हतं, अशी अवस्था होती. पण स्वीकार केला. आणि एक वेळ अशी आली जगदंबेच्या कृपेनी, ते वृद्ध झालेले च्यवन मुनी सुद्धा सुकन्येला सुयोग्य अशा आणखीन वयामध्ये आले. तारुण्य प्राप्त झालं पुन्हा एकदा. कुणाची कृपा? जगन्मातेची, आदिशक्तीची कृपा. असं घडलं. नवऱ्याची सेवा ही स्वर्ग पण देते आणि मोक्ष पण देते. तो कुरूप असो अथवा सुलक्षण असो, गरीब असो अथवा श्रीमंत असो, जी पतिव्रता नारी असते ना ती पातिव्रत्य सोडून जात नाही आणि अन्यत्र कुठेही न जाता, कुठेही न बघता, कुणाचीही सेवा न करता फक्त पती हाच परमेश्वर. आपल्याला दत्त अवताराची कथा माहिती आहे, अत्री आणि अनसूया यांची कथा माहिती आहे. ही अशीच आहे. ती अनसूया पातिव्रत्याचा तेजावरती आणखीन त्या तिघींना आणखीन सहकी अवस्था झाली, भीती निर्माण झाली. होईल काय आता, काय होईल काही कळत नाही. का? देवेंद्रपद धोक्यात आलेलं होतं एका अनसूयेच्या आणखीन तपश्चर्येमुळे, तिच्या पातिव्रत्यामुळे. सावित्रीला भीती आली, लक्ष्मीदेवींना भीती आली, पार्वतीला भीती आली. कोणामुळे? एका अनसूयेमुळे. म्हणून तिचं नावच अनसूया. जिला कोणतीही असूया नाही तिचंच नाव अनुसया किंवा अनुसूया. सजन हो, असं पातिव्रत्याचं तेज आहे. तेव्हा तू असा काही विचार करू नकोस, त्याला सोडून दुसऱ्या कुणाच्याही आणखीन एखाद्याला मी कशी काय पसंत करणार सांग बरं. आई, अगं तू तरी मला समजून घे. शशिकला सांगते. आणि करता करता व्यास म्हणाले, तिच्या आईने नाना प्रकारांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. तिच्या लक्षात आलं. आणि आणखीन पुढली गोष्ट सांगून ठेवते आई, यदा कदाचित जर का असं घडलं सुदर्शनाची माझा विवाह नाही झाला तर मनाशी माझा निश्चय पक्का आहे. जरी नच पावशी मजला. जणू काही मी स्वप्नात त्याला वचन दिलंय, सांगितलंय, जरी नच पावशी मजला विष खाऊन खचित प्राण देईन. जर का आपली भेट झाली नाही, आपला विवाह झाला नाही तर काय होईल? जरी नच पावशी मजला
विष खाऊनी खचित प्राण देईन पुनरपि जन्मा पाऊनी तव चरणांसी मीची सेवीन. जर का या जन्मात आपली भेट झाली नाही, आपला विवाह झाला नाही, तर मी अन्य कुणाशीही लग्न करणार नाही, विवाह करणार नाही, उलट विष खाऊन मरून जाईन, ते मला आवडेल. आणि मग मात्र इकडे सुदर्शन आईला सांगतोय, ब्राह्मणांनी कृपाशीर्वाद दिला त्या सुदर्शनाला भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये, आणि जो रथ त्या भिल्ल राजांनी दिला होता ना शृंगवेरपूरच्या, त्या रथामध्ये आता जायचा निश्चय केला. आशीर्वाद घेतलेत मुनी महाराजांचे, ब्राह्मणांचे. सुदर्शना तुझं कल्याण हवं, कल्याणमस्तू, आशीर्वाद दिला. तुझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्णत्वाला जावत असा आशीर्वाद दिला. आणि निघता 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 आईचं आणि याचं बोलणं सुरू आहे. आई म्हणते मनोरमा की बाळा नको रे असं मला एकट्याला सोडून जाऊस, माझा एकमेव आधार तू असताना तू मला एकटीला सोडून असं कसं काय जातोयस. आणि जर का जाणारच असशील, खरं म्हणजे तू जाऊ नयेस असं मला वाटतंय. कारण का, तुझ्या वडिलांचा मृत्यू ज्याच्यामुळे झालाय, ज्याने केलाय, त्या युधाजितानी उद्या तुलाही मारायला तो काय कमी करणार आहे, तोही तुला संपवून टाकणार आहे. आणि मग अशा अवस्थेत मी कोणाच्या आधारे जगावं बरं. मनोरमा पुन्हा 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 सांगते आपल्या बालकाला, सुदर्शनाला, असं मला दुःखात ढकलून नको जाऊस, आणि जर का जायचंच असेल तर मला तुझ्याबरोबर घेऊन चल. मनोरमा सांगते. आणि त्याप्रमाणे मग सुदर्शनाने सांगितलं, ठीक आहे आई, तूही माझ्याबरोबर चल, ते जास्ती सोयीचं आहे, ते जास्ती चांगलं आहे आणि जास्ती सुरक्षेचं आहे. का, मला देखील तुझी चिंता नको आणि तुला देखील माझी चिंता नको. मातेची आणि पुत्राची अशी आणखीन एकमेकांना चिंता लागून राहिली तर काय, म्हणून नको, तू चल माझ्याबरोबर चल असं सांगतोय. आणि आईला बरोबर घेतलं. मुनी महाराजांना नमस्कार केला, साश्रू नयनांनी आणखीन त्यांच्या चरणांवरती अभिषेक केला. भारद्वाज मुनी आणि त्यांची पत्नी याला प्रेमपूर्वक निरोप देत आहेत. सुदर्शना, खरं म्हणजे तुला निरोप देऊ नये असं वाटतंय रे. मुनीपत्नी म्हणते, का, अरे तू आलास आणि एक वेगळं चैतन्य आमच्या घरात आलं, आमच्या आश्रमात आलं, आमच्या या, हो हो हो, तुला सोडावंसं वाटत नाही, पण काय करणार. जर का आदिशक्तीने तसा आदेश दिलाय तुला, तर तुला जाणंही भाग आहे. आणि म्हणून आम्ही तुला निरोप देतोय. आनंदाने जा, आनंदाने आणखीन त्या स्वयंवरामध्ये भाग घे, आणि उत्तमपैकी आणखीन तुझं सगळं काही मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी पुन्हा एकदा त्याच जगदंबेला, त्याच आदिशक्तीला प्रार्थना करतो. असं करून त्याला निरोप दिलाय. आणि तो सुदर्शनही निघालाय. मजल दर मजल करीत रथात स्वार झालेला सुदर्शन, नवे नवे रथ हाकणारा सुदर्शन आणि आई मनोरमा दोघे जण मजल दरमजल करत पोचले त्या स्वयंवर मंडपापर्यंत. आणि राजांनी स्वागत केलंय. का, राजाला कल्पना होती की माझ्या मुलीला फक्त हाच आणखीन आवडला आहे, याच्याच आणखीन गळ्यात तिची माळ घालायची इच्छा आहे, तर अजून काय वेगळं. आणि म्हणून राजांनी स्वागत केलं आहे उत्तमपैकी. प्रधानजी बरोबर आहेत आणि त्यांची निवास भोजनाची सगळी आणखीन व्यवस्था उत्तम केली. हा राजपुत्र सुदर्शनाला पाहिल्यानंतर मात्र
बाकीचे आलेले जे राजे होते ना, त्या राजांची कुजबूज सुरू झाली. हा मात्र सुदर्शन राजकुमार आईसहित एकटाच आलाय आणि त्या अर्थी तो विवाहासाठीच आलेला असणार, अशी त्यांची चर्चा सुरू झाली. युधाजित आलेला होता, जो मुख्य ह्याचा शत्रू, ज्याने याच्याच वडिलांना संपवलं होतं, मारलं होतं. तो युधाजित आपला नातू म्हणजे मुलीचा मुलगा, लीलावतीचा मुलगा जो शत्रुजित, त्याला बरोबर घेऊन आलेला होता, ससैन्य आलेला होता. पाहिलं मात्र इतर जे राजे मंडळी आली होती त्यांच्या चर्चा सुरू झाली. या सगळ्या आणखीन याच्यामध्ये अनेक राज्यातली मंडळी आली होती. त्याच्यात केरळ देशाचा राजा नीतिवान होता, जो आलेला होता या स्वयंवरासाठी. तो राजा याला म्हणतोय, महाराज अहो इथे युद्धाचे कारणच नाही आहे, हे इच्छा स्वयंवर आहे. युधाजिताला तो सांगतोय, आपण सैन्य, शस्त्र, अश्वद हे सगळं का घेऊन आलात? आपल्याला कल्पना नाही, हे इच्छा स्वयंवर आहे. आणि जिथे इच्छा स्वयंवर असतं तिथे आणखीन वादविवादाचा, युद्धाचा प्रसंग तरी का यावा? का बरं आणि पुढे आणावा? राजकन्या जी आहे ती आपल्या इच्छेने वर आणखीन त्या ठिकाणी निवडणार आहे आणि असं सगळं घडणार आहे, स्वयंवर पार पडेल. आपण हे सगळं आणखीन का बरोबर आणलं? लवाजमा सगळा. केरळ नरेश जो होता ना, तो खूप सद्वृत्तीचा मनुष्य होता, धार्मिक प्रवृत्तीचा मनुष्य होता. आणि म्हणून तो सगळे प्रश्न विचारतोय त्या युधाजिताला. कन्येला शौर्याने जिंकून न्यायचे नाहीये, तर तिला जो आवडेल त्याच्याशी तिने लग्न करायचंय. आणि असं सगळं परिस्थिती असताना आपण हे उगाचच नको त्या गोष्टी करतात असं आपल्याला वाटत नाही का? या जगताचा स्वामी, शासनकर्ता कोणी परमेश्वर आहे आणि तो रक्षक आहे, धर्माचाच विजय होतो. तो केरळचा जो नरेश आहे तो तत्वज्ञान सांगतोय बाकीच्या त्या राजांना, आणि त्यातल्या त्यात त्या युधाजिताला आणि शत्रुजिताला. का? यांनी या सुदर्शनाच्या वडिलांना मारलं होतं, संपवलं होतं. आणि म्हणून नाईलाज असतो यांना ऋषींच्या आश्रमात जाऊन राहायची वेळ आली होती. पाहायला गेलं तर सुदर्शन एक राजकुमार आहे आणि ज्याचा अधिकार होता सिंहासनावरती बसायचा, राजसिंहासन, आणखीन ज्याच्या नावे होतं असं म्हटलं तर वावगं ठरत नाही, अशा राजपुत्राला, मुलाला नाईलाज असतो जाऊन तिकडे मुनी महाराजांच्या आश्रमात कंदमुळं खाऊन राहावं लागलं, फळं खाऊन राहावं लागलं. राज्य सोडून जायची वेळ आली आणि त्यामुळे ती मनोरमा सुद्धा निघून गेली आहे. तिची सवात लीलावती मात्र इकडे आनंदात राजोपभोग घेत होती, आपल्या मुलाला आणखीन पालनपोषण त्याचं करत होती. आपण जे काही करता आहात ते योग्य नाही आहे. युधाजिताला तो केरळ नरेश पुन्हा 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 सांगतोय, आपण योग्य नाही वागत आहात, आपण धर्माप्रमाणे नाही वागत आहात. आणि तुमच्याबरोबर आलेला तुमचा हा नातू रूपवान आहे, वैभव संपन्न आहे, त्याला राजकन्या जर का आणखीन पसंत करती झाली तर काय सांगावं? कुणाला सांगतोय? युधाजिताला. तुमचाही मुलगा शूर आहे, वीर आहे, धाडसी आहे, पराक्रमी आहे, नाही अशातली गोष्ट नाही, सुंदर आहे, रूपवान आहे. कदाचित असंही घडेल की या सुदर्शनाच्या ऐवजी ती शशिकला तुमच्या मुलाच्या आणखीन गळ्यात माळ घालेल, मग काय करणार? तो म्हणाला असं घडलं तर प्रश्नच नाही, पण जर का असं नाही घडलं तर. आणि मला शंका ती जास्त येते, म्हणून मी हे सगळं आणखीन लवाजमा, सगळा शस्त्रसाठा, सैनिक सगळे बरोबर घेऊन आलो आहे. केरळ देशाच्या राजाचे ते बोलणे ऐकल्यावर युधाजित म्हणाला, हे राजेंद्र, तुम्ही जे काही सांगितले
तोच फक्त राजनीती नव्हे तीच फक्त राजनीती काय, या सर्व राजांच्या मध्ये तुम्ही सत्यवचनी जितेंद्रिय आहात ही गोष्ट खरी आहे. पण मला असे सांगा, योग्य कुळातील उपवधू तरुण असताना अयोग्य अशा तरुणाला कन्यारत्नाची प्राप्ती होते, हा न्याय आहे का अन्याय आहे? काय त्या सुदर्शनाची पात्रता आहे असंच जर तुम्ही म्हणत असाल तर त्याच्याकडे काय अशी पात्रता आहे? कोणतं राज्य आहे, कोणती सत्ता आहे, कोणतं वैभव आहे? दाखवा तर खरं. हा यांचा वाद सुरू आहे. कशासाठी? युधाजिताची इच्छा अशी आहे की ती शशिकला आपल्या नातवालाच मिळावी, शत्रुजितालाच मिळावी, म्हणून तो प्रयत्नशील आहे. आणि वेळ आली तर युद्धही करायची तयारी असायला पाहिजे, म्हणून मी हे सगळं सैन्य वगैरे भार घेऊन आलो आहे. ओहो हो. आणि त्यानंतर मग सर्वांनी सुबाहूला बोलावून आणलं आणि तत्त्वज्ञानी राजांनी निवेदन केलं की हे महाराज, यावेळी आपण या विवाह नीतीचा अवलंब करावा, हे चांगलं आहे. तेव्हा आता आपण विनासंकोच तुमची जी काही इच्छा असेल ती आम्हाला सांगा. सुबाहूंनी उत्तर दिलं आहे. या सगळ्या राजांना सांगितलं पुन्हा पुन्हा जे प्रश्न विचारतायत त्या राजांना या सुबाहूनी, म्हणजे सुबाहू म्हणजे कोण आहे तर या शशिकलेचा पिता आहे. या सुबाहूनी उत्तर दिलंय, माझ्या मुलीने मनानेच सुदर्शनाची निवड केली आणि त्यामुळे मी तिला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण ती ऐकत नाही. एक दिवस झाला, काय करायचं? कन्येला यांनी सांगितलं, राजानी सुबाहूनी ज्या दिवशी तो मुख्य स्वयंवराचा तो दिवस होता त्या दिवशी तिला सांगितलं, चल निदान या संपूर्ण सभागृहामध्ये एक चक्कर तर मार, फेरी तर मार. योजना कशी असते, त्या 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 राजाजवळ, त्या राजकुमाराच्या जवळ बाजूला बसलेला त्याचा जो PA असतो, जो असिस्टंट असतो, स्वीय सहाय्यक, तो त्या राजाची माहिती देतो कन्येला, त्या जिचं स्वयंवर मांडलेलं असतं. मोबाईलवर बोलतायत का कोणाशी भांडतायत? काय झालं? काय थांबू का?